सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ग्रूमिंग अँड हायजीन म्हणजे नेमकं काय? व्हॉट एव्हर द एज ग्रुप, ग्रूमिंग इज अन इसेन्शियल aspect to showcase one's positive personality. Grooming does not mean heavy makeup, expensive clothes, and luxurious perfumes. It is just keeping yourself healthy, clean, and fresh so that you can be presentable to others. वयोगट कोणताही असो, एखाद्याचे सकारात्मक व्यक्तिमत्व प्रदर्शित करण्यासाठी ग्रूमिंग ही एक आवश्यक बाब आहे. ग्रूमिंग म्हणजे जड मेकअप, महागडे कपडे आणि परफ्यूम असे नाही. हे फक्त स्वतःला निरोगी, स्वच्छ आणि ताजे ठेवणे, जेणेकरून आपण एक सकारात्मक देहबोली निभावू शकतो. आपण स्पेसिफिक युनिफॉर्म गाईडलाईन्स पाहू, म्हणजे विशिष्ट एकसमान तत्वे स्पेसिफिकली फॉर मेन्स अँड फॉर वुमेन्स यावर चर्चा करू. स्पेसिफिकली फॉर मेन यामध्ये युनिफॉर्म शुड बी क्लीन अँड प्रेस्ड. युनिफॉर्म हा स्वच्छ आणि इस्त्री केलेला असावा. सोबतच शूज शुड बी क्लीन अँड पॉलिश्ड. शूज हे नेहमी स्वच्छ आणि पॉलिश केलेले असावे. यानंतर वन इज एक्सपेक्टेड टू हॅव अ क्लीन शेवन लुक. पुरुषांसाठी क्लीन शेवन असणे गरजेचे आहे. या उलट इन केस ऑफ बियर्ड्स मस्ट बी ट्रिम नीट अँड टायडी. जर दाढी असेल तर ती कोरलेली आणि प्रोफेशनला मॅच होणारी असावी. त्याप्रमाणे हेअर मस्ट बी शॉर्ट, क्लीन अँड टायडी. केस सुद्धा लहान आणि विंचरलेली असावी. त्यासोबतच नेल्स शुड बी कट or trim neatly at regular intervals. नखे ही स्वच्छ आणि वेळोवेळी ट्रिम करणं आवश्यक आहे. यानंतर स्पेसिफिकली फॉर वुमेन. वुमेन हॅव्हिंग लॉंग हेअर शुड टाय इट विथ रबर बँड और हेअर क्लिप्स अँड नॉट कीप्स इट लूज. लांब केस असलेल्या महिलांनी ते रबर बँड किंवा केसांच्या क्लिपने बांधावे आणि ते सैल ठेवू नये. त्यासोबतच दे शूड अवॉइड ब्राईट कलर नेल पॉलिश अँड लॉंग नेल्स ॲज दे विल बी अ कॉज टू डिस्ट्रॅक्ट कस्टमर्स और हार्म द मर्चेंडाईज ऑन डिस्प्ले. चमकदार रंगाचे नेल पॉलिश आणि लांब नखे टाळावीत, कारण ते लक्ष विचलित करण्यासाठी आणि हानी पोचवण्याचे कारण ठरतील. यानंतर मिनिमम नॉन फ्लेशी ज्वेलरी शुड बी वर्न. ऑफिस अवरमध्ये कमीत कमी नॉन फ्लेशी दागिने घालणे गरजेचे आहे. डँगलिंग इयरिंग्स, नॉइझी अँकलेट्स अँड बँगल्स मस्ट नॉट बी वर्न ऑन द फ्लोअर. झुलणारे कानातले, आवाज करणारे पैंजण आणि बांगड्या ऑफिस प्रिमायसेसमध्ये टाळाव्यात. यासोबतच only very light makeup to be applied. Lipsticks of very light shades only. अतिशय हलका मेकअप यामध्ये लाईट शेडची लिपस्टिक असावी. शिवाय रंगीबेरंगी शेड्सचा मेकअप करू नये. यासोबतच एनी टाइप ऑफ इयरिंग स्टड्स अँड ब्रेसलेट्स आर नॉट टू बी वर्न ऑन द फ्लोअर ड्युरिंग ऑफिशियल आवर्स. कोणत्याही प्रकारचे कानातले स्टड, ब्रेसलेट ऑफिसच्या वेळेत घालू नयेत. चांगली छाप पाडण्यासाठी आपण ताजे आणि चैतन्यशील असणे आवश्यक आहे. गोंधळलेला आणि अव्यवस्थित चेहरा कोणालाही आवडत नाही. त्यामुळे या गाईडलाईन्स ऑफिस वर्करसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.